मम्मी साबुदाणा बारीक हा कसा साबुदाणा मोकळा आहे. होतो तो मोकळा होतो खिचडी. आणि काहीतरी ते पटकन पण काय ते भिजलं तुम्ही जाते ना हा मम्मी 2-3 तास आधी टाकलं 4-5 तास. हा त्या दिवशी ते होते. कसं केलेलं मम्मी तुम्ही? सकाळी टाकलं ना दुपारी केलं हम्म. म्हणजे भिजतात. आणि पटकन पण ना काय ते काय हा भिजतं हे बारीक साबुदाणा. आता काय करते हे कट करते. आणि हे स्वस्त पण आहे मम्मी काहीतरी ते 20 रुपयाला वगैरे एवढंसं. हे काय आता हे टाकलं याच्यात. हे आता काय करणार मम्मी? हे धुणार आता धुणार ठेवून आता. द्यायचे. अच्छा हे वॉश केलं ना मम्मी हे 2-3 काय ते पाण्यामध्ये. आता काय थोडंसं पाणी एकदम थोडं ना झाकण लावते ना आता. आता हे मम्मी काय ते हा रात्री टाकलंय ना तर ते सकाळी काय ती बनेल ना हे खिचडी. मूठ आहे ना हे मिरची म्हणजे 10-15 आहे छोट्या मिरच्या. खरडा करायचा म्हणजे. हे तेल कसलं आहे मम्मी? शेंगदाणा. शेंगदाण्याचं तेल आहे ना अंदाजे टाकलेत. जिरं 1 चम्मच. हे मम्मी काय ते किती आहेत ते काय बटाटे 3 आहेत ना? हा ते सोललेले आणि हे पाण्यामध्ये टाकलेले. आता हे टाकणार ना आधी बटाटे. नाहीतर ते मिरची टाकली की काय ते ठसका लागतो ना आई. करपाला येते आणि ठसका लागतो. अच्छा हे म्हणून ते नंतर टाकणार ना. हे पाण्यामध्ये काय ते टाकले म्हणजे कसे काळे नाही पडत ना हे बटाटे. सोलून फक्त काय हे कट करून हे टाकलेले. हा थडथडीत होतात. म्हणजे 1-2 तास बस आहे ना आई? नाही अर्धा तास वगैरे. अर्धा तास. आता काय हे ठेचा हे मिरचीचा हे वरणच टाकते नाहीतर मग ते परत मीठ टाकते याच्यात थोडंसं मीठ याच्यात. हे काय आता मिक्स करते. वाफेला हे किती मिनिटं हे ठेवणार? 10 मिनिटं. मिक्स करते मम्मी हे साबुदाणा. हे मणी सारखंच आहे ना मणी छोटे मणी. 10-15 मिनिटं ना मम्मी झाले तर हे वाफून. साखर किती चम्मच टाकते? 2 चम्मच. 10 ते 15 मिनिटात ना मम्मी हे झालं वाफून. दाखव जरा हे कच्चं तर नाही ना? दाखव. शिजलेत. 10 मिनिटं हे पुरेसे आहेत. आता काय कूट टाकते शेंगदाण्याचं कूट. किती टाकणार आहे? 2-3 चम्मच. 3 आणि 4. 4. आता काय हे साबुदाणा टाकते. हे काय आता मिक्स करते. हे दह्यासोबतच मम्मी ते चांगलं लागतं ना तिखट आणि गोड असं. म्हणजे ते तिखट नाही लागत. बारीक आहे अशी मोकळी होते. दह्यासोबतच लागते चांगली ही. आणि गरमागरमच ना मम्मी. हे थंड झाले की काय माहिती नाही कशी टेस्ट लागणार. आता काय 2 मिनिटं हे वाफेला मग झाली ना खिचडी. 7 मिनिटं झालेत मम्मी हे वाफेला. म्हणजे 7-8 मिनिटं काय हे ठेवायचं वाफेला. आता काय करते झाली. हे मम्मी एकदमच ही वेगळी आहे. दह्यासोबतच ही चांगली लागते. नुसतं नाही काय हे खाऊ शकत. 1-2 मिनिटं ना हे मिक्स करायचं. म्हणजे हे घाटायचं चमच्याने. ते मीठ बीट असेल ते काय मिक्स होईल. आता काय प्लेटमध्ये काढते. एकदम मम्मी त्या साबुदाण्यासारखीच आहे ना हे दिसते. आणि टेस्टला पण चांगली. हा हे दही सोबतच ही चांगली लागते.